नमस्कार विद्यार्थी महाराष्ट्र MCCET यामध्ये मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक जो आपला विषय आहे त्यामध्ये परीक्षेत एकंदरीत नेहमीच एक पॅटर्न रिपीट होतोय आणि तेच PYQ प्रश्न विचारले जातात. ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याची कशी प्रॅक्टिस करायची ते आपण इथे पाहणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आले आहे कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहेत, फुल सिलेबस MCQ सिरीज सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. आपली नवीन बॅच येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे आणि त्याची फीज आहे 2,999. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग आपण आपले प्रश्न सॉल्व्ह करूया. पहिला प्रश्न आहे, ॲट अ सर्टन रेट ऑफ सिम्पल इंटरेस्ट अ सर्टन सम डबल्स इट सेल्फ विथ 10 years इट विल बी ट्रेबल इट सेल्फ इन. एक सर्टन रेट जो आहे सिम्पल इंटरेस्टचा, त्याच्यामध्ये एक जो अमाऊंट आहे ती 10 वर्षात डबल होते आहे, तर ती ट्रिपल कधी होईल हे आपल्याला विचारले आहे. 15 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षात, 30 वर्षात. ठीक आहे. प्रिन्सिपल आपण पी घेऊन घेऊया. आर हे रेट ऑफ इंटरेस्ट आहे, ए जे आहे ते डबल होते प्रिन्सिपल म्हणजे 2p. ओके, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एस आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. आणि परत माहिती आहे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस एस आर सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. तर 2p इज इक्वल टू पी प्लस पी इंटू आर इंटू 10 डिवायडेड बाय 100. त्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पी इज इक्वल टू पी इंटू आर इंटू 10 डिवायडेड बाय 100. डिवाइड बाय पी करायचं म्हणजे 1 इज इक्वल टू 10 बाय आर डिवायडेड बाय 100, म्हणजे 1 इज इक्वल टू आर डिवायडेड बाय 10, म्हणजे आर ची व्हॅल्यू काय आहे 10%. ओके. त्यानंतर आपल्याला डिफरंट व्हेरिएबल घ्यायचं आहे. थर्ड आहे डिफाईन व्हेरिएबल फॉर सेकंड सिनारिओ. आता सेकंड सिनारिओ आपण घेऊ ट्रिपल वाला. ओके. ए डॅश इज इक्वल टू पी प्लस पी इंटू आर इंटू 10 T2 इज इक्वल टू 100. म्हणजेच 3p येईल इथे, ट्रिपलचं करतोय आपण, आता आपण डबलचं केलं होतं. ओके. इंटू आर किती आहे 10 आहे इंटू T2 डिवायडेड बाय 100. आपल्याला आता ट्रिपलचं सम कॅल्क्युलेट करायचं आहे, ते किती असणार आहे 2p इज इक्वल टू पी इंटू 10 इंटू T2 डिवायडेड बाय 100. म्हणजे 2 इज इक्वल टू टी काय पी डिवाइड करतोय, डिवाइड बाय पी, पी कॅन्सल इंटू 10 इंटू T2 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. त्यानंतर मग 2 इज इक्वल टू T2 डिवायडेड बाय 10 आणि T2 ची व्हॅल्यू असणार आहे 2 इंटू 10 म्हणजे 20 इयर्स. म्हणजे जे ट्रिपल होणार ना ते होणार 20 इयर्स मध्ये, ट्रिपल इटसेल्फ. ओके. आपलं उत्तर असणार आहे 20 वर्ष. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ मॅन हॅड ₹16,000 पार्ट ऑफ विच ही लेंड ॲट 4% अँड द रेस्ट ॲट 5% पर annum सिम्पल इंटरेस्ट. इफ द टोटल इंटरेस्ट रिसिव्ड वॉज ₹700 इन 1 year, द मनी लेंड ॲट 4% annum वॉज. तर आपल्याला विचारलेलं आहे की एक जो व्यक्ती आहे त्याने 16,000 जे आहे ते 4%नी दिलं होतं आणि उरलेलं जे आहे ते 5%नी दिलं होतं सिम्पल इंटरेस्टमध्ये. जर का टोटल रिसिव्ह इंटरेस्ट त्याला ₹700 झालेला आहे एका वर्षामध्ये, तर द मनी लेंड फॉर 4%ने जे मनी दिले आहे तर त्याचं ॲनम किती असणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, पी इंटू आर इंटू टी डिवाइड बाय 100. तर I1 4% वाला बघतोय, म्हणजे एक्स इंटू 4 इंटू 1 डिवायडेड बाय 100 1 इयर. आणि 5%चं काय असणार आहे 16,000 मायनस एक्स इंटू 5 इंटू 1 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आणि टोटल इंटरेस्ट आपल्याला किती मिळाला होता 700. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग येईल 4x डिवाइड बाय 100 इज इक्वल प्लस 5 16,000 मायनस एक्स डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 700. ठीक आहे. इंटरेस्ट आता हे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. 4x plus 5 16,000 minus x is equal to 700 into 100 म्हणजे 70,000. आणि याला आपण सॉल्व्ह करूया, म्हणजे 80,000 मायनस 5x 5 इंटू 16. ओके. एक्स टर्म जे आहे ते कंबाईन करूया, प्लस 80,000 इज इक्वल टू 70,000, म्हणजे एक्स इज इक्वल टू 80,000 मायनस 70,000
इज इक्वल टू 10,000. म्हणजे जे ॲनमला मिळणार आहे ते आहे ₹10,000. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, इन अन ऑफिस देर वर अ ग्रेड ए अँड ग्रेड बी ऑफिसर. इच ऑफिसर कॉन्ट्रीब्युट्स ॲज अ मेनी रुपीज as the number of officer in his grade. If the total collection was rupees 106, what was the total number of officer in the office? तर आपल्याला काय विचारलं आहे की एका ऑफिसमध्ये ग्रेड ए आणि ग्रेड बी चे ऑफिसर आहेत. ओके, तर एका कार्यालयात श्रेणी अ आणि श्रेणी बी अधिकारी होते. प्रत्येक अधिकाऱ्याने त्याच्या श्रेणीतील कार्यालयाच्या संख्ये इतकेच रुपये योगदान दिले. जर एकूण संकलन 106 रुपये झाले तर कार्यालयाने एकूण अधिकाऱ्याची संख्या किती होते ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, ए नंबर ऑफ ग्रेड बी. ठीक आहे, ए इंटू ए इज इक्वल टू ए स्क्वेअर आणि बी इंटू बी इज इक्वल टू बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 106. फाइंड, आता आपल्याला सेकंड करायचं आहे, इंटिजर फाइंड करायचा आहे ए आणि बी चा. ठीक आहे, आता 106 जे आहे ते 25 प्लस 81 म्हणजे 5चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे ए इज इक्वल टू 5 आणि बी इज इक्वल टू 9. हे झालं आपलं इंटिजर फाइंड करून. त्यानंतर मग आपण प्लस करूया, ए प्लस बी म्हणजे 5 प्लस 9 इज इक्वल टू 14. म्हणजे टोटल नंबर किती आहेत ऑफिसर्सचे ते आहे 14. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन जरी मोठा दिसला तरी आपण वाचून ते इक्वेशन मध्ये आणून ते व्यवस्थितपणे करू शकतो. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, 14 असणार आहे. त्यानंतर आहे समोरचा प्रश्न, द प्राइस ऑफ कुकिंग ऑइल हॅज इन्क्रीज बाय 25%. द पर्सेंटेज ऑफ रिडक्शन दॅट फॅमिली शुड इफेक्ट इन द यूज ऑफ कुकिंग ऑइल सो ॲज नॉट टू इन्क्रीज द एक्सपेंडिचर ऑन दिस अकाउंट इज. तर प्राइस जी आहे कुकिंग ऑइलची ती इन्क्रीज झाली आहे 25%, पण फॅमिलीला ते इफेक्ट नाही झालं पाहिजे, रिडक्शन नाही झालं पाहिजे कुकिंग ऑइलमध्ये आणि एक्सपेंडिचर पण इन्क्रीज नाही झालं पाहिजे. तर मग काय करायचं, किती टक्के वापरायचं ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला एकतर डिफाईन करावं लागेल व्हेरिएबल आणि फॉर्म्युला. ते काय असणार आहे, पी आपण प्राइस घेऊया कुकिंग ऑइलची आणि सी घेऊया कन्झम्पशन. ओके, ई इज इक्वल टू पी इंटू सी, ई इज इक्वल टू एक्सपेंडिचर. ठीक आहे, तर पी प्लस 0.25 पी इज इक्वल टू 1.25 पी. आता आपल्याला इक्वेशन सेटअप करायचं आहे, पी डॅश इंटू सी डॅश इज इक्वल टू पी इंटू सी. पी वन काय आहे 1.25 पी आहे इंटू सी डॅश पी इंटू सी. आता आपल्याला सी डॅश जे आहे कन्झम्पशन ते सॉल्व्ह करायचं आहे. तर सी डॅश इज इक्वल टू पी इंटू सी डिवायडेड बाय 125 पी. सी इज इक्वल टू 125 पी, पी कट झालं. ओके, आणि सी डॅशची व्हॅल्यू काय असणार आहे 0.8 सी. नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं पर्सेंटेज याचं. ठीक आहे, तर रिडक्शनचं फॉर्म्युला काय असणार आहे, रिडक्शन डिवायडेड बाय ओरिजिनल प्राइस, ओरिजिनल कन्झम्पशन इंटू 100%. रिडक्शन किती आहे 0.2 आहे. ठीक आहे, 0.2 कसं काढलं, सी मायनस सी डॅश इज इक्वल टू सी मायनस 0.8 सी, त्याचं काय येणार 2 सी. म्हणजे हे सीचं काय आहे 10 असणार आहे. ठीक आहे, 0.2 1 असणार आहे, याचं 10 नाही 1 असणार आहे. ओके, म्हणजे आपलं 0.2 येते आहे. त्यानंतर रिडक्शनचं आपलं इंटू 100 म्हणजे 20%. तर पर्सेंटेज रिडक्शन आपल्याला किती करावं लागेल, 20% करावं लागेल. तेच याच्यामध्ये आपल्याला होऊन जाईल मग कुकिंग ऑइल. द पर्सेंटेज ऑफ रिडक्शन दॅट फॅमिली शुड इफेक्ट इन द यूज ऑफ कुकिंग ऑइल इज 20%. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर इन अ वोकेशनल कोर्स इन अ कॉलेज 15% सीट्स इन्क्रीज अॅन्युअली इफ देअर वेअर 800 स्टुडंट्स इन 2001. हाऊ मेनी स्टुडंट विल बी देअर इन 2003. तर आपल्याला काय म्हणतात 800 स्टुडंट्स होते, 0.15% 120. टोटल नंबर मग 2002 मध्ये किती होते 800 अधिक 120 म्हणजे 920. ठीक आहे, आता आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल 2003 मध्ये ते किती होते 920 इंटू 0.5 म्हणजे 0.15 15% 138 आणि 920 अधिक 138 इज इक्वल टू 1058. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे 105. ओके, म्हणजे किती स्टुडंटला 2003 मध्ये राहतील, ते राहतील 1058. नंतर समोरचा प्रश्न आहे, द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3. चला ॲव्हरेज काढूया. मग कसं काढतात, 3 इंटू 1 3, 3 इंटू 2 6, 3 इंटू 3 9,
3 इंटू 4 12, 3 इंटू 5 15. ठीक आहे. नंतर आपण याला ऍड करून घेऊया. ते किती आहे? 45. मग आता ऍव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय नंबर ऑफ मल्टिप्लस, म्हणजे 45 बाय डिवाइड बाय 5 म्हणजेच 9. आपले उत्तर काय असणार आहे? 9. द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 इज 9. ओके. हे सोपं होतं, पण येतात असे प्रश्न विचारले जातात. ओके. इथे आपण काही महत्वाचे POQ प्रश्न पाहिलेले आहे आणि ते कसे सॉल्व्ह करायचे ते सुद्धा पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला मदती होईल. आणि 23 फेब्रुवारी पासून आपण नवीन बॅच सुरू करतो. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.